आज गणेश शेटला खायची होती बिर्याणी म्हणून शेटनं काढली गाडी भर उन्हात आणि आज काहीही झालं तर बिर्याणी खायचीच एवढीच जिद्द शेटच्या मनात. समोर गेल्यावर माझ्यासारखाच भर उन्हात काम करणारा एक जिद्दी माणूस मला दिसला. त्याच्या कार्याला सलाम केला आणि पुढचा चौक गाठला. पुढच्या चौकात मला दिसला मोर. मोराला म्हणलं काय का नाचायचं आंब्याच्या बनात ते काय बसलाय उन्हात. मोराला आला राग. मोर म्हणला तुझं तू बघ. म्हणून माझं मी बघण्यासाठी आलो होतो भोसरीला पतिक बिर्याणी हाऊसला. आता बिर्याणी खायचं फायनल असल्यामुळं बाकीच्या मेनूकडे बघितलं नाही. हे 400 रुपयाची चिकन दम बिर्याणी घेण्याचा निर्णय घेतला. कॅप्टनला जवळ बोलावलं आणि मोठ्या विश्वासानं विचारलं की 400च्या बिर्याणीत दोघांचं भागल का. तर कॅप्टन म्हणतो कसा की सर तुमच्या खाण्यावरती आहे. आईला माझ्या खाण्यावरतीच आला बिचारा डायरेक्ट. 0 मिनिटात 400ची बिर्याणी घेऊन आला. इकडं 200ची पालती केली आणि तिकडं 200ची पालती केली. अलीकडं चिकन लेग पीस ठोकळा, पलीकडं चिकन लेग पीस ठोकळा. 400ची बिर्याणी दोन्हीकडं पालती करून कॅप्टन झाला मोकळा. माझा स्वभावच मुळात प्रेमळ असल्यामुळं कोशिंबीर, ग्रेव्ही आणि कांदा लिंबूला मोठ्या प्रेमानं जवळ केलं आणि धुवाधार बॅटिंगला सुरुवात केली. तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला एक सल्ला देतो की ज्याला कोणाला बिर्याणी आवडत नाही ना त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या अगोदर 2 वेळा विचार करा. तुमचा मूड जर ऑफ असेल तर एक प्लेट गरम गरम बिर्याणी खा. नंतर संपूर्ण जग तुम्हाला चांगलं वाटायला लागेल. जगातली कुठलीच गोष्ट कायम नाही पण चिकन बिर्याणीवरचं प्रेम हे कायम आहे. 15 मिनिटाच्या धुवाधार बॅटिंग नंतर बिर्याणी झाली फस्त आणि मजा आली मस्त.